फल मानलं आहे. त्यातल्या त्यात वारकरी संप्रदाय महाराष्ट्र सोडला तर इतर प्रांतामध्ये काल हा प्रकार नाही. तिकडे कथा होती, मोठमोठे देवाचे उत्सव साजरे होतील, पण त्याची सांगता काल्याने होत नाही. एक तर त्याला भंडारा म्हणते, कढई म्हणते. नर्मदा परिक्रमेमध्ये जे परिक्रमाची सांगता झाल्यानंतर जे भोजन दिलं जातं त्याला कढई क्या किया, कढई किया, म्हणजे लोकांना बोलवून घेऊन करायचं. पण आपला वारकरी संप्रदाय हा असा एक विशेष संप्रदाय आहे की साधकाच्या जीवनामधला अंतिम फल म्हणजे काला आहे. कारण काला हा अभेदात प्राप्त होणार पदार्थ आहे, अभेदात प्राप्त होणार फळ आहे. का म्हणे काला ओठे अभेद देखिला. माया उपाधी युक्त असणारा भगवंत नाम ईश्वर जे परात्पर ब्रह्म आहे, त्या परात्पर ब्रह्माच्या ज्या अंगाला माया उपाधी लागते त्याला ईश्वर म्हणतात. म्हणून जे अवतार आहेत ते ईश्वर आहेत. फक्त श्रीकृष्ण हाच अवतार हा परम परमात्म्याचा पूर्ण अवतार आहे, पूर्णोत्तम अवतार म्हटलं जातं त्याला. तर माया उपाधी टाकून भगवंत तत्वरूपाने आणि भक्ताने अविद्याची उपाधी टाकून तेव्हा तो कुटस्थ रूपाने दोघ जण एकत्र येतात. तत्व आणि कुटस्थ, जीव शुद्ध रूपामध्ये आणि देव उपाधी टाकून जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्या अभेदामध्ये जे सुख प्राप्त होतं, त्या अभेदामध्ये जो प्रेम निर्माण होतं, त्याच्यातून जो रस निर्माण होतो त्याला काला म्हणतात. दही आणि लाही हे काल्याचं प्रतीक आहे. नामात प्रेमाचं दही आणि नामाची लाही, कोणत्याही नाव द्या, माझे पुढे नाम प्रेम जेव्हा एकत्र येतं त्याच्यातून जो रस निर्माण होतो, त्याच्यातून जी फलप्राप्ती होते तेव्हाच त्या ठिकाणी काला संभवतो. अन्यथा काला म्हणजे जर हे वृत्ती होत नसेल तर मग आपल्याला फक्त दहीलाही मिळते, काला नाही मिळते. त्याला काला मिळाला असं म्हणता येत नाही. ओ भगवंतानी त्याच्या द्वापार युगातल्या ज्या लीला करून हा काला त्यांना एकदाच करतात. रासक्रीडा एकदाच, काला एकदाच, एवढा दुर्लभ आहे. का म्हणे काला वैकुंठी, वैकुंठी तो ऐशे नाही, नवळ काही काल्याचे विशेष हा लाभ संतापायी. जर भगवंतालाही काला प्राप्त करून घ्यायचा असेल तर संतांच्या संगतीमध्ये यावं लागतं. स्वर्गामध्ये काला नाही म्हणतात. जर स्वर्गात काला असतं तर आजी व अमरावती काला बघायचा असेल तर खाली यावं लागतं. खायची गोष्ट त्याच्या पुढची प्राप्त करणे त्याच्या नंतरची अवस्था आहे. काला पाहायचा असेल तर आपलं घरदार सोडून बाहेर जावं लागतं. दुसऱ्याच्या शेतामध्ये शिवारामध्ये जाऊन तिथं खोपटी बांधायची, त्याचं तिथं आपल्याकडे दुष्काळ पडला असेल तर तिथं मग खायला मिळतं. जसं देवाने आपली अमरावती सोडायची, खाली संतांच्या संगतीमध्ये यायचं, मग काला पाहायला मिळतो. खोती घेतली म्हणायचं आमच्या इकडं. कधी कठीण प्रसंग काळ असायचा त्यावेळेस धनथडीला जायचे लोक, कामं इथले झालेले असायचे, काय करून खोती घेतली म्हणजे त्याच्या शेतात एवढ्या प्रकारचं धान्य पिकले ते सगळं करून त्याच्या घरी आणून द्यायचं, खोती घेतली. तसे हे वरचे देव खोती घेतात द्वापार युगामध्ये गोपाळांच्या संगतीमध्ये येऊन काला पाहण्यासाठी. आणि काला प्राप्त करून घ्यायची इच्छा असेल तर मग देवजळी झाले मासे, पण तोही प्राप्त करून देऊ देत नाही देव. पुसून या असे डिग्री सांगत का लाजे त्याशी वाटा नाही. लाज वाटते ना तुला गोपाळ व्हायला? अरे तू माझ्यामध्ये जाऊन मिसळलास, माझ्या सवंगड्यामध्ये आलास, तू गोपाळ म्हणून जर आलास तर मी हाताने खाऊ घालेन तुला. तुला मासा व्हावं वाटते, लाज वाटते. पण लाजणारला इथं वाटा मिळत नाही. भगवंत कोणत्याही अवस्थेमध्ये जरी देवाले तरी त्याला हा काला प्राप्त होऊ देत नाही. एवढा दुर्लभ असणारा काला, तो काला आज आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे. ही 3-4 दिवसाची 8 दिवसाची जसा सप्ताह असेल त्या प्रकारची ही जी सेवा आतापर्यंत आपण केली, त्या सेवेचं फल म्हणून प्रतिकात्मक का होईना, दहीलाही का असेना,
पण ते प्रेमाचं प्रतीक भगवंत आणि गोपाळांनी केलेला तो आनंदाचं फळ त्यांना प्राप्त झालेलं आहे. त्याचं प्रतीक म्हणून आपल्याला काला प्राप्त करून घ्यायचा आहे. त्या सेवेचं फळ आपल्याला पदरात पाडून घ्यायचंय आणि भगवंताचं प्रीत आहे. घेशी तेव्हा घेशी, नामदेवरायाचं म्हणणं आहे, तू घेतल्याशिवाय काय देत नाही देवा, हा तुझा मूळ स्वभाव आहे. जर देवाकडून आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर पेरोणी शेता जायचे, पूजोनी देव पाहिजे आणि सोनी प्रसाद घ्यायचे. आता इथं अतिथी कोण आहे? देव का संत? संत म्हणतात मी तर आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आमयाची कारणासे. आम्ही वैकुंठवासी, आमयाची कारणासे. बोललेले ऋषी सातवाहन म्हणताय, सातवाहन म्हणताय, चार भक्ताचे आनंद आज राणी बसलेले. इथे दोघे या तिथे आम्ही कर्मबंधामुळे इथपर्यंत आलेलो, जबरदस्ती आम्हाला नाद घालून पाठवलेला आहे. म्हणून आपण इतक्या देश विषण हे माझा सहज फिरत आलो, करू सत्ता कवनावरी कोठेस, आपल्या चंचलवरती कुठे स्थिर होत नाहीत, असा कर्माचा पुतळा म्हणून आपण इथं अतिथी आहोत. आणि भगवंताने आपलं कल्याण करण्यासाठी भक्तांच्या बरोबर लीला करून त्याच्यापासून आनंद प्राप्त करून घेण्यासाठी भगवंतही काही काळासाठी इथं आलेले आहेत. त्यांचं मूळ धाम, त्यांचं मूळ स्वरूप, धामही वेगळं स्वरूपही वेगळं, त्या दोन्ही अर्थाने भगवंतही या कृष्ण अवतारामध्ये कृष्णाच्या रूपामध्ये ही अतिथी आहे. त्या दोघांनी जसा एक एल्दरीचा वारकरी आणि एक दामपुरीचा वारकरी, दोन्ही अतिथी पंढरपूरला गेले आणि वाळवंटामध्ये आनंद लुटला. पंढरपूरला दोन्ही अतिथी आहेत, कोणाचंच घर नाही आहे. तशा प्रकारे हे दोघं जण देव आणि भक्त, भगवंत भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ या सर्वांनी हा जो काला लुटलेला आहे, जेव्हा या साधू संतांनी त्याला काहीतरी दिलं, त्याची उपासना केली, त्याला जाणून घ्यायचा प्रयत्न केला, या सर्व गोष्टीचा परिणाम म्हणून त्यांना काला प्राप्त झाला. तोच काला आपल्याला प्राप्त करायचा असेल तर भगवंताचं थोडीशी चरित्र आपण उच्चार केला पाहिजे, थोडंसं श्रवण केलं पाहिजे, भगवंताला प्रसन्न केलं पाहिजे. प्रसन्न केला तो शोनी, तर तो शोनी ज्ञानोबारायणी इकडे पण म्हणजे याच्यात पण वापरलेलं आहे, पसायदानमध्ये. कारण असंतुष्ट किंवा जर भ्रमित मन असेल तर त्याच्या हातून दिलेला प्रसाद ही भयंकर असतो असं म्हणतात. म्हणून तोषून जे मिळेल त्याच्यातून आपल्याला समाधान आणि सुखाची प्राप्ती होते. भगवंताला रिझवून त्याचा संतोष प्राप्त करून आपल्याला आज काला सेवन करायचं आहे. असा हा भगवंत मथुरेमध्ये त्यांनी अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला असं जरी आपला पाठा असेल की तो देवकीच्या पोटी जन्माला आला, तो देवकीच्या पोटी जन्माला आला नाही, तो देवकीचा बाळ म्हणून जन्माला आला. तो जागरातून बाहेर नाही आलेला, अयोनी संभव आहे. तो यवनीतून प्रकट नाही झालेला म्हणून तो अयवनी. तो संभव होणे म्हणजे प्रकट होणे. तो प्रकट झाला सुरुवातीला चतुर्भुज 8 वर्षाची मूर्ती वसुदेवाच्या समोर प्रकट झाली. वसुदेवाच्या समोर 8 वर्षाची मूर्ती जेव्हा प्रकट झाली, त्याच्या अष्ट सात्विक भाव जागृत झाले. त्यांनी कडकडून मिठी दिली. बाजूला देवकी माता बसलेली आहे, ती भानावर होती. वसुदेव भान झाला होता, भक्ती रसात बुडून गेलेला होता. पण ही मायेची उपाधी थोडीशी आहे, चंचलवरती हा
स्त्रीचा स्थायी भाव असतो. ती म्हणते सोडा सोडा मिठी, लपवा लपवा मिठी. त्यावेळेस ती देवकी म्हणते, अरे हे 8 वर्षाचा टोंगा तर तू आमच्या समोर उभा राहिला तर तुला आमचं पोर कोण म्हणेल. तर तेव्हा तो मायेचं आवरण टाकून लहान बाळाच्या रूपात त्यांच्या समोर प्रकट होतो. पण वसुदेवाला त्याचे शब्द पूर्वीचे आठवतात. ज्यावेळेस देवकीने सोडा सोडा मिठी म्हटल्यानंतर म्हटल्यानंतर मग देवाने सांगितलं होतं त्याला, मला इथे ठेवू नका, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला. भगवंताने 8 वर्षाच्या रूपामध्ये प्रकट झाल्यावर वसुदेवाच्या कानात सांगितलं होतं की मला इथं ठेवू नका, मला सुरक्षित जर ठेवायचं असेल तर गोकुळामध्ये नेऊन सोडा. नंतर तो विचार करतो, त्यांनी सांगितलं होतं पण आता हे सगळं बंधन आहेत सगळे आहेत. ज्यावेळेस त्यांनी भगवंताला स्पर्श केला, उचलीला कमळापती बाईची बंधने गळती. उचलल्याबरोबर मायेची जी बंधनं होती जीवाला जी लागलेली असतात ती बंधनं नष्ट झाली, कारण का देव हातात किंवा देवाच्या सान्निध्यामध्ये आपण स्पर्शामध्ये गेलेलो आहोत. त्यावेळेस मायेचा प्रभाव नाहीसा होतो. माया भगवंतापासून दूर असते, भगवंताच्या ताब्यात असते. म्हणून ज्याला भगवंताला ज्याने हातात घेतलंय किंवा भगवंताचा ज्याला स्पर्श झालेला आहे त्याला मायेची बंधनं निघून जातात असं सूचित करण्याचा आपल्या संतांचा तो उद्देश आहे. म्हणून मायेची बंधने गळती आणि ती बंधनं गळाल्यानंतर पुढे रक्षपाळ होते की म्या मोहिले सगळ ते सगळे मोहित झाले होते, थोडक्यात ते झोपले होते. तिथून बाहेर पडला तर मंद मंद पडे पाऊस वरी छाया परिशेष अशा अवस्थेमध्ये त्या टोपलीमध्ये घालून ते यमुनेपर्यंत आले. यमुनेपर्यंत आले ते दूर चढला, यमुनेला भरपूर असं पूर वाहतोय. आता जायचं कसं पलीकडे. थोड्या वेळासाठी त्यांच्या मनामध्ये शंका आली, विचार आला आणि तो महान आत्मा भगवंताचं पितृत्व ज्याला प्राप्त झालं तो साधा असेल का? आपली पोरं कशी जन्माला ते कळत नाही, गोंडस आली तरी शेवटपर्यंत कशी राहतील हे आपल्याला कळत नाही. आणि प्रत्यक्ष देव ज्याच्या पोटी जन्माला आहे त्या वसुदेवाचं काय भाग्य असेल. थोडासा विचार केला, म्हणे पुढे यमुनेमध्ये गेलो, वाहून जाण्याची शक्यता आहे. पण यमुना हे तीर्थ आहे, तीर्थामध्ये वाहून तीर्थात बुडून गेलो तरी चालेल, पण मागे जाऊन दुष्टाच्या हाताने मरून अधोगतीला जायचं नाही. म्हणून त्यांनी तो विचार पक्का केला आणि पात्रामध्ये प्रवेश केला. पाणी वर चढते. शेवटी त्या यमुनेचं जे मनोगत होतं की तिला काहीतरी सांगायचं होतं देवाला, म्हणून ती वर चढत होती. देवाला ते मनोगत कळालं, त्यांनी पाय काढला आणि पायाचा स्पर्श अंगुष्ठ म्हणजे अंगठा लावला त्याला. यमुनेने वाट करून दिली. भगवंत पुढे गोकुळामध्ये गेले. गोकुळामध्ये नंदाची राणी यशोदा प्रसूत झाली होती. त्याच वेळेस त्याला कन्यारत्न झालेलं होतं. तिचाही प्रभाव तिथं असल्यामुळे सगळे मोह अवस्थेमध्ये होते. कोणीही शुद्धीवर नव्हतं. सरळ आतमध्ये गेले. देवाने सगळी सोय करून ठेवली होती, कुठलंही दार लावलेलं नव्हतं. तिथे गेले, भगवंताला ठेवलं आणि त्या मायेला उचललं आणि मायेला उचलून आल्या मार्गाने ते सरळ परत आले. परत कारागृहामध्ये प्रवेश केल्याबरोबर सगळी अवस्था पूर्वीसारखी ते जागे झाले. सगळी बंधनं पुन्हा येऊन पडली, कारण का मायेचा सहवास घडला. आणि मग ते रक्षक जागे झाले. जागे होऊन त्यांनी पाहिलं, कंसाला सांगितलं. कंसाने येऊन त्या मायेला मारण्याचा प्रयत्न केला, ते त्याच्या हातातून निसटून गेली. आणि पण जाताना तिने आपलं काम केलं. कशासाठी आली होती? देवाला सुरक्षित पोहोचवणं आणि देव जन्माला आला याची सूचना कंसाला करणं. ही 2 कामं तिच्याकडे होती. ही तिनं केली
आणि ती आपल्या स्वधामाला निघून गेली. इकडे भगवंत जन्माला आलेले आहेत. यशोदेला मुलगा झालेला आहे. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना कळालं. गोकुळामध्ये सगळीकडे आनंद झाला. सर्वजण नंदाच्या घरी येऊन त्यांनी अगदी दाटीवाटी केली आणि आनंदाला तिथे सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. देव हळूहळू मोठे व्हायला लागले. आपल्याला लवकर लवकर देवाला मोठं करावं लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला फायदा मिळणार नाही. दमाला करा जरा. मला ते कुठे जास्त येते. येतंय. थोडं थोडं सांगितलं की झाकून जात हे. तर देव हळूहळू मोठे व्हायला लागले. दाराच्या बाहेर पाऊल पडायला लागलं. रांगायला लागले आणि तिथून चरित्र सुरू होतं. हे तर गोकुळात येईपर्यंत चरित्र केलेलंच आहे ते, पण ते रस निर्मितीचं नाही. त्याला आत्ता